तर विक्रोळीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू झालाय, 4 जण जखमी झालेत। वर्षानगर परिसरातील जनकल्याण सोसायटी जवळील ही घटना आहे। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली। जखमींवर आता राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, काय आहे या संदर्भातील माहिती? आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे तो थोडा डोंगराळ असा भाग आहे। डोंगरावर घरं बांधलेली आहेत आणि या दरडी ज्या आहेत त्या केव्हाही कोसळतील या संदर्भातल्या ज्या नोटीस आहेत त्या वारंवार पालिकेने देखील याआधी दिलेल्या होत्या। त्यानंतर पालिकेने त्यासाठी काळजी देखील घेतली होती। मात्र एवढी काळजी घेऊन सुद्धा आपण बघतोय की घटना घडताना पाहायला मिळतात सातत्याने। आता देखील अशीच एक घटना घडली। सकाळी जवळपास 4 ते 4:30 या दरम्यान ही घटना घडलेली पाहायला मिळते आणि जनकल्याण सोसायटी जी आहे विक्रोळी पार्क साईट वेस्टला विक्रोळीला त्याच सोसायटी नजीक ही घटना घडलेली आहे। दरड कोसळून ती दरड थेट घरावर आली आणि यावेळेला घरामध्ये 4 जण होते। शालू मिश्रा आणि सुरेश मिश्रा हे तिथल्या तिथेच त्यांचा मृत्यू झाला। तर आरती मिश्रा आणि ऋतुजा मिश्रा या दोघांनाही सध्या राजावाडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र एकंदरीतच जर आपण बघितलं तर सातत्याने या घटना घडतायत आणि कुठेही थांबायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे नेमकं पालिकेने यावर काय पालिका यावर कशा पद्धतीने लक्ष घालते आणि कशा पद्धतीने पालिका याची काळजी घेते हे बघणं आता पुन्हा एकदा महत्त्वाचं ठरलेलं आहे। जी, निश्चित भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।